आपण दीना दीना साहेब जॉईन झालेले. दीना दीना कोलकर सरांकडे जाऊयात आपण. ते स्वतः इथेच उपस्थित आहेत. तर पुणा इंटरनॅशनल सेंटरचे डायरेक्टर आहेत ते आणि बोर्ड मेंबर आणि प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस ऍट सीओएपी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेचे. तर त्यांना आता मी विनंती करते की हा जो आपला उद्योग व्यवसायाला पुढे नेणारा आपला ही जी संस्था आहे, संघटना आहे आणि ना नफा ना तोटा तत्वावर चालणारी गरजे मराठी, त्याच्याविषयी आपण आता बोला. नमस्कार. सर्वप्रथम गरजे मराठीला फार फार शुभेच्छा. आनंद गानू सरांचे जे प्रयत्न गेल्या 10 वर्षापासून चालू आहेत सगळ्यांना एकत्र आणण्याचे, त्याच्याबद्दल त्यांचं स्वतःहून खूप खूप अभिनंदन. आणि गेले 3 वर्ष मी सातत्याने गरजे मराठीशी जोडलो गेलो आहे. मिल्पिटासच्या ग्लोबल समिट पासनं जेव्हा माशिलकर सर बरोबर मी आलो होतो तेव्हापासून मी बऱ्यापैकी ऍक्टिव्हली इन्व्हॉल्ड आहे. आणि गेले 7 महिने मी पुणे इंटरनॅशनल सेंटरचा डायरेक्टर म्हणून काम करतोय. आणि गरजे मराठी हे आमची एक इन्स्टिट्यूशनल मेंबरही आहे पुणे इंटरनॅशनल सेंटरची. आणि त्या कोलॅबोरेशन मधनं आपण काय काय करू शकतो याबद्दल मला काही सांगावं असं वाटतं. सो सर्वप्रथम म्हणजे पुणे इंटरनॅशनल सेंटर काय आहे हे सगळ्यांना सांगणं गरजेचं आहे. डॉक्टर माशेलकर आणि डॉक्टर विजय केळकर यांनी मिळून ही संस्था 15 वर्ष अगोदर सुरू केली. ते दिल्लीत असायचे तेव्हा त्यांना नेहमीच वाटायचं की हे विचारमंथन केंद्र, थिंक टँक्स दिल्लीतच का, पुण्यात का होऊ नये, म्हणून त्यांनी पुण्यामध्ये एक अशी विचारमंथन केंद्र सुरू करण्याची त्यांनी हे घेतली. आणि त्याच्यानंतर पुणे इंटरनॅशनल सेंटरचं पुण्यातल्या लोकांनी मिळून ती चालू केली. आणि फार इंटरेस्टिंग गोष्ट अशी की पुण्यामधले जे कोणी नामांकित लोक आहेत, इंडस्ट्रीचे असो किंवा आर्म फोर्सेसचे असो, अकॅडमियाचे असो किंवा कला क्षेत्रातले असो, सगळेजण या संस्थेशी असोसिएटेड आहेत. आमचे साधारण 600 मेंबर्स आहेत, इंडिव्हिज्युअल मेंबर्स. त्याच्यानंतर 70 एक इन्स्टिट्यूशनल मेंबर्स आहेत, ज्याच्यामध्ये अकॅडमिक इन्स्टिट्यूशन्स, गरजे मराठी सारखे संस्था वगैरे अशा आहेत. आणि साधारण 14 कॉर्पोरेट मेंबर्स आहेत. आणि आमचं फोकस आहे पॉलिसी ऍडव्होकेसी, त्याच्या रिलेटेड काही रिसर्च करणं. काही काही ठिकाणी आम्ही पॉलिसी स्वतः लिहून गव्हर्नमेंटला सबमिट करतो. तर अशा बऱ्याचशा गोष्टी होतात. तर 6 प्रायमरी एरियाज आहेत आमच्या काम करण्याच्या. इंग्लिशमध्ये सांगतो कारण ते नेम्स आर इन इंग्लिश. सो द फर्स्ट वन इज सोशल इनोव्हेशन हब, which actually got started because of Mr. Ratan Tata, who was one of the first donors to Pune International Center, and his expectation was that focus should be on innovators who have a very high social impact. आणि ते सोशल इनोव्हेशन हब गेले 13 वर्ष कार्यरत आहे. आणि प्रत्येक 17 नोव्हेंबरला आम्ही एक कॉन्फरन्स ऑर्गनाईज करतो, नॅशनल कॉन्फरन्स ऑन सोशल इनोव्हेशन असं नाव आहे. आणि त्या कॉन्फरन्सच्या सकाळच्या सत्रामध्ये अंजनी माशेलकर पुरस्कार दिले जातात. आणि मग दुपारच्या वेळेस बाकीचे जे आपले सोशल इनोव्हेटर्स आहेत त्यांचं कॉन्टेस्ट असतं. दुसरी आपली एरिया जी आहे ती म्हणजे जिओ पॉलिटिक्स आणि जिओ इकॉनॉमिक्स. आणि ह्याच्यामध्ये आपलं कोलॅबोरेशन आहे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स बरोबर आणि मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स बरोबर. ह्या दोन्ही मिनिस्ट्रींबरोबर डायरेक्टली कनेक्ट असल्यामुळे आम्ही वर्षाला एक कॉन्फरन्स ऑर्गनाईज करतो, एशिया इकॉनॉमिक डायलॉग. फेब्रुवारीच्या शेवटच्या गुरुवारी ही सुरू होते आणि 3 दिवसाची कॉन्फरन्स असते. आणि याच्यामध्ये साधारण 30 एक देशातले, वेगळ्या देशातले लोक येतात. वेगळ्या विषयांवरती डिस्कशन होतं, चांगले डायलॉग्स होतात, त्याच्यातनं पेपर्स लिहिले जातात, बरेच काही गोष्टी होतात. यावर्षी आम्ही याच जिओ पॉलिटिक्स आणि जिओ इकॉनॉमिक्स मध्ये चायना फोकस्ड ऍक्टिव्हिटी अशी एक आम्ही चालू केली ऍक्टिव्हिटी. आणि त्याच्या संदर्भात सप्टेंबर 4 आणि 5 ला चायना फोकस्ड कॉन्फरन्स करणार आहे. आणि ह्या एरियाचे हेड आहेत आपले पूर्व अँबॅसेडर गौतम बंबावले, जे अँबॅसेडर होते चायनासाठी, आणि डॉक्टर अजित रानडे, जे नामांकित इकॉनॉमिस्ट आहेत, आणि हे दे रन दिस पर्टिक्युलर एरिया. Then we have areas on national security, which is led by Lieutenant General Patankar. While it focuses on the armed forces, we are also looking at areas like cyber security, त्याच्यानंतर cognitive security म्हणून आहे. असे बरेचशा सेक्युरिटी, नॅशनल सेक्युरिटी रिलेटेड टॉपिक्स वरती डिस्कशन होतं.
त्याच्यानंतर कोऑपरेटिव्ह फेडरलिझम आणि मल्टी लेव्हल गव्हर्नन्स अशी एक एरिया आहे जे अभय पेठे, डॉक्टर अभय पेठे रन करतात आणि त्याच्यामध्ये अर्बनायझेशन अँड रिलेटेड पॉलिसीज याच्यावरती बरंच काम केलं जातं. त्यानंतर सेंटर फॉर सस्टेनेबल एनर्जी आणि मोबिलिटी अशी एक एरिया आहे जी डॉक्टर रवी पंडित यांनी चालू केली होती आणि त्याच्यानंतर आता प्रदीप भार्गव त्या एरियाचे कन्व्हिनर आहेत. आणि याच्यामध्ये इम्पॉर्टंट म्हणजे महाराष्ट्राची जी ईव्ही पॉलिसी आहे ती पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या रिसर्चर्सने लिहून त्यांना हे केली आणि ती इम्प्लिमेंट करण्यात आलेली आहे. आणि त्याच्यानंतर लास्ट एरिया आहे आपले आर्ट अँड कल्चर. पुणे इंटरनॅशनल सेंटरचं कॅम्पस फार सुंदर कॅम्पस आहे. ज्यांनी कोणी पाहिलं नाहीये त्यांना आवर्जून निमंत्रण. तुम्ही आमच्या कॅम्पसवरती जरूर या. पंचवटी पाषाणमध्ये कॅम्पस आहे, साधारण 7 एकरच्या एरियावरती आहे आणि इथे बऱ्याचशा काही गोष्टी करू शकतो आपण. तिथे अँफी थिएटर आहे, आपलं ऑडिटोरियम आहे, कन्व्हेन्शन सेंटर आहे आणि बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी. आणि स्पेसिफिकली आम्ही यंगस्टर्सना इन्व्हॉल्व्ह करायचा बराच प्रयत्न करतो आमच्या इन्स्टिट्यूशनल मेंबर्स बरोबर. आणि लास्ट म्हणजे आता रिसेंटली डॉक्टर माधुरी कानेटकर यांच्या लिडरशिपच्या खाली आम्ही पब्लिक हेल्थ या एरियावरती फोकस करायचं ठरवलं आहे आणि त्याचं आम्ही आता इन्क्युबेशन स्टेजमध्ये आहोत. 24 सप्टेंबरला PICचं 15 वर्ष पूर्ण होतील त्यावेळेला आमचा जो इव्हेंट होणार आहे त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे येणार आहेत आणि त्यावेळेला ह्याचं आम्ही ऑफिशियल लॉन्च करणार आहोत. त्यामुळे जे कोणी या सगळ्या 6-7 एरियाजमध्ये इंटरेस्टेड आहेत त्यांनी डेफिनेटली आमच्याशी जोडून घ्यावं आणि गरजे मराठीच्या थ्रू आपले जे एक्सपर्ट्स आहेत त्यांच्याबरोबरही आपण इन्व्हॉल्व्ह करू शकतो या गोष्टी. शेवटची एक फारच महत्वाची गोष्ट आणि पुण्या संदर्भात आहे, कारण साधारण 1 वर्ष अगोदर नीती आयोग आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांनी पुणे इंटरनॅशनल सेंटरला नॉलेज पार्टनर असे अपॉइंट केले आणि ते नॉलेज पार्टनर यासाठी की पुण्याच्या रिजनसाठी इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी जो ब्लूप्रिंट बनवायचा असतो त्याच्यासाठी पुणे इंटरनॅशनल सेंटरला ती जबाबदारी देण्यात आली होती. आम्ही गेले 7 महिने ह्याच्यावरती काम करतोय. मेकेन्झी आणि आयसेग असे 2 ऑर्गनायझेशन्स या ऍक्टिव्हिटी बरोबर मध्ये आमच्याबरोबर काम करतोय आणि हा रिपोर्ट साधारण बऱ्यापैकी कम्प्लीट झालेला आहे आणि आम्ही पुढच्या आठवड्यात मोस्ट लाईकली किंवा त्याच्यानंतरच्या आठवड्यात माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आम्ही तो प्रेझेंट करणार आहोत आणि मग तो फॉर्मली रिलीज केला जाईल. पण याच्यामध्ये आम्ही गरजे मराठीच्या बऱ्याचशा उद्योगांची मदत घेतली या ऍक्टिव्हिटीमध्ये. साधारण 200 कन्सल्टेशन सेशन झाले, सगळ्यांचे इनपुट्स घेऊन हा पूर्ण ब्लूप्रिंट बनवण्यात आलेला आहे. एकच डिफरन्स म्हणजे बाकीचे काही सिटीजसाठी पण असेच इकॉनॉमिक प्लॅन बनवण्यात आले होते, but they were only focused on the economic development. PIC took a call that first we should not look at it only from a urban point of view. We should look at it urban, semi-urban as well as rural. Hence we took the decision to look at the entire Pune district development plan. Secondly, PIC became the conscience keeper with people like Dr. Mashelkar, Dr. Kelkar, Dr. Ranade, Dr. Pete, Aarti Kirloskar, Dr. माधुरी कानेटकर आणि बरेचसे असे MCCI म्हणा, गरजे मराठीचे आपले काही उद्योजक यांनी सगळ्यांनी त्यावरती इनपुट दिले की आपली सिटी कशी असावी, आपले रिजन कसा डेव्हलप व्हावा. म्हणून त्याच्यासाठी लिव्हेबिलिटी आणि सस्टेनेबिलिटी हे 2 जे मोठे टॉपिक्स होते याच्यावरती पण बरेच इनपुट्स मिळाले आम्हाला आणि त्यामुळे हा प्लॅन जो आलेला आहे, डेव्हलप झालेला आहे, तो फार असा वेगळा प्रकारचा आहे आणि त्याच्यामध्ये आता पुढे काय करायचं याच्यावरती विचारमंथन चालू आहे. डॉक्टर नितीन करीर हे जे आपले चीफ सेक्रेटरी होते महाराष्ट्राचे, ते स्वतः ह्याच्यावरती इन्व्हॉल्ड आहेत आणि बरेचसे उद्योजक असे आहेत ज्यांनी आम्हाला सांगितले की जेव्हा इम्प्लिमेंटेशन फेजमध्ये येऊ तेव्हा आम्ही या ऍक्टिव्हिटीला सपोर्ट करू. तर गरजे मराठीचे जे काही लोक आता जुडले आहेत या कॉलवरती, प्लस ज्यांना हे रेकॉर्डिंग नंतर पाहायला मिळेल, त्यांनी जरूर आमच्याशी संपर्क साधावा आणि आनंदजींच्या मदतीने आणि माधवच्या मदतीने आम्ही डेफिनेटली याच्यावरती काही जे ऍक्टिव्हिटीज पुढे घेऊ त्याच्यामध्ये तुमचं सहयोग जरूर लागेल आम्हाला. आणि परत एकदा गरजे मराठीला अभिनंदन 10 वर्ष पूर्ण झाल्याचे आणि तुम्हाला सगळ्यांना PICच्या 15 वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी आमंत्रण. थँक्यू. धन्यवाद.
डॉक्टर अजित मराठे जॉईन झालेत. आणि दीनाचे आभार अशासाठी आहेत की पुणे इंटरनॅशनल क्लबचं धन्यवाद. मेंबरशिप होणं. तुम्ही प्रत्यक्ष इथे पुण्याच्या या कार्यालयातच आलात आणि आम्हाला थेटच तुमची नेमकी काय कामं चालली आहेत त्याच्याबद्दलची माहिती दिलीत त्याबद्दल आणि गरजे मराठीला कनेक्टही करून घेतलेत त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि तुमचं सहकार्य आम्ही नक्कीच अपेक्षित करत राहू कायमच. धन्यवाद. आणि मगाशी मी म्हटलं तसं डॉक्टर अजित मराठे मगाशी आपल्याला जॉईन होणार होते, ते आता जॉईन झालेले दिसत आहेत मला. तर डॉक्टर अजित मराठे मुंबईहून ते सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे सध्या विश्वस्त आहेत. आणि सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट आपल्याला माहिती असेल ही मराठी उद्योजकांसाठीच खास करून तयार झालेली खूप मोठी संघटना आहे जी माधवराव भिडे यांनी स्थापन केली होती. आणि अजित मराठे स्वतः चेअरमन आहेत, आता मॅनेजिंग ट्रस्टी आहेत. ते स्वतः निर्माण रिअल्टर्स आणि डेव्हलपर्सचे एमडी आहेत, म्हणजे विकासक म्हणून ते काम करतायत. नेरळ, मुंबई अनेक ठिकाणी त्यांचे प्रोजेक्ट चालू असतात. आणि स्वतः एक उद्योजक व्यावसायिक आणि आता सॅटर्डे क्लब एवढ्या मोठ्या संघटनेचे, कारण ती पूर्ण महाराष्ट्र काय भारतभरात आणि भारताच्या बाहेर सुद्धा त्याचं काम चालतं. तर अशा ट्रस्टचे ते सध्या ट्रस्टी आहेत. तर ते आता आपल्याला जॉईन झालेत. तर आपल्या गरजे मराठी सारखंच त्यांचं काम चालतं, फक्त ते देशात चालतं. तर त्यांचं सॅटर्डे क्लब विषयी आणि गरजे मराठीविषयी आणि आपल्या दोघांचं जर एक सहकार्याने आपण काही करू शकतो याविषयीचे विचारत आपण